कुणी खेळ खेळतो रंगतो भक्तीत वैष्णवांचा मेळा, भक्तीने भरलेला रिंगण सोहळा पाहावा याची देही याची डोळा। आज संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींचा शेवटचा चौथा गोल रिंगण वाखरी येथे पार पडलं आणि आजचं जो रिंगण अतिशय महत्त्वाचा आणि मोठा रिंगण असतो। आजचं वैशिष्ट्य म्हणजे या रिंगणात वारकरी जे आहे एकमेकांना चिखल लावत असतात, त्याच्यात खेळत असतात आणि यांच्यासाठी आजचा दिवस म्हणजे एक रंगपंचमी असतो। शेवटचं रिंगण आहे आणि लवकरच आता माऊलीला भेटण्याची आसही पूर्ण होणार आहे। अतिशय आनंदमय सोहळा, टाळ मृदुंगाच्या गजरात वारकरी संप्रदायाचे सगळे खेळ हे खेळतात आणि आता काही माऊली आहे जे रंगपंचमी यांची झालेली आहे। माऊली, काय सांगाल? आजचा शेवटचा हा गोल रिंगण होता माऊलीचा आणि अतिशय आनंदात हा पार पडला, काय सांगाल? आनंद आहे। जगात भारी आणि पंढरपूरची वारी ज्ञानोबारासोबत आम्ही ठिकाणी पाय चलत आलेलो आहोत आणि एक छोटंसं भावगीत आहे माझ्या पाठीमागं कोरस करणार आहे, सर्वांनी ऐकायचं। सारे आम्ही वारीला जाणार, विठ्ठलाचे दर्शन घेणार, सारे आम्ही वारीला जाणार, विठ्ठलाचे दर्शन घेणार, वारीत माऊली माऊली बोलणार, पोलिसाला सहकार्य करणार, सरकारला सहकार्य करणार, स्वच्छता आम्ही करणार, स्वच्छता आम्ही राखणार, विठ्ठलाचे दर्शन घेणार, विठ्ठलाचं दर्शन घेणार, विठ्ठलाचं दर्शन घेणार, चंद्रभागे स्नान करणार, व्यसनमुक्त आम्ही होणार, व्यसनमुक्त आम्ही करणार, भगवी पताका फडकणार, भगवी पताका फडकणार, सरण हातोरे करा, विठ्ठलाचं दर्शन घेणार, विठ्ठलाचं दर्शन घेणार, ज्ञानेश्वर महाराज की, तुकाराम महाराज की। आपण बघतो की अतिशय आनंदात सुरू आहे अजूनही माऊली, आपण त्यांचे काय सांगाल? तुम्ही काय उत्साह आहे? आता माऊलीला भेटण्याची आस आता लवकरच पूर्ण होणार आहे। या ठिकाणी आम्ही गेल्या 19 दिवसापासून आम्ही चालत येत आहोत आणि अवघ्या फक्त 1 दिवसात आम्ही पंढरपूरला पोहोचणार आहोत। तो आनंद आम्ही वर्णू शकत नाही, त्या आनंदाला पारावार नाही। तुकोबारायांच्या शब्दात जर सांगायला गेलं तर या आनंदाला नाही, या आनंदाशी डोळा, या आनंदाला जोडाच नाही, दुसराच नाही, विश्वात या आनंदाला म्हणजे तुलनाच नाही। हा सुख सोहळा स्वर्गाला सुद्धा नाही, असा हा सुख सोहळा आहे, याचं वर्णन मी काय करू आता? तुम्ही काय सांगाल? या तुकोबरायांच्या सोहळ्यामध्ये एका डोळ्यामध्ये आनंद आहे आणि एका डोळ्यामध्ये दुःख आहे महाराज। आनंद ह्या गोष्टीचा आहे की हे रिंगण हा सोहळा जगामध्ये जे 7 आश्चर्य सांगितलं जातं, मी तर म्हणतो जगामधलं 8वं आश्चर्य जर काय असेल तर माझ्या ज्ञानोबा तुकोबरायांचा हा सोहळा आहे। हा सुख सोहळा स्वर्गी नाही, उदंड पाहिले उदंड ऐकिले, उदंड वर्णिले क्षेत्र महिमे, ऐसे चंद्रभागा ऐसा भीमा तीर, ऐसा विटेवर सांगा कोठे, कुंडली कवरदार विठ्ठल श्री देवदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। तर आपण पाहिलं की अतिशय उत्साहात आणि आनंदात हे वारकरी जे यांच्या चेहऱ्यावर आपण पाहतो की कुठं थकवा आपल्याला दिसत नाही आहे आणि अतिशय लोटपोट आपण इकडे पाहिलं होतं इथे। आपण तुम्ही काय सांगाल आता? काय सांगायचं आता, काय सांगू? ज्याप्रमाणे एखाद्या नदीत पाणी असलं, कोणी विचारलं किती आहे तर ते मला काही सांगताच येत नाही, त्याचा इथं आनंद किती आहे ते आम्हाला सांगताच येत नाही। एवढंच सांगेन मी। शेवटी एवढंच म्हणता येईल की याची देही याची डोळा, भोगमुक्तीचा सोहळा, कुंडली गौरहरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। आणि इथे मी तुम्हाला आता दाखवते हा जो सोहळा आहे, हा जो सोहळा आहे आपण म्हणतो की रंगपंचमी जी म्हणते, चिखलात हे खेळ खेळत असतात तो म्हणजे अतिशय आनंदात आणि उत्साहात जो आहे आजचा हा शेवटचा आणि चौथा गोल रिंगण सोहळा जो आहे हा पार पडलेला आहे आणि आपण ते माऊलींचा जो भेटीचा जी आस आहे ती आता लवकरच पूर्ण होणार आहे। अवघी 1-2 दिवसांवर ही जे आहे येऊन ठेपलेली आहे। आपण इकडेही बघूयात, यांचा जो उत्साह आहे, यांचा जो आनंद आहे तो गगनी मावेना असा आहे आणि इथेही आपण पाहतोय की मोठ्या प्रमाणात नागरिक जे आहे प्रत्येक ठिकाणी त्यांच्या छोटे ग्रुप्स आहेत, छोट्या दिंड्या आहेत, त्या ज्या आहे शेवटचा हा रिंगण असल्यामुळे ते भरभरून जे आहे ते याचा आनंद घेत आहेत, आस्वाद घेत आहेत।
हा सगळ्यात मोठा हा जो गोल रिंगण आणि शेवटचा रिंगण असतो हा सगळ्यात मोठा असतो. आपण बघू शकतो की चिखलानी भरलेले सगळे वारकरी जे इथे आहे खरोखरच ही त्यांच्यासाठी रंगपंचमी असते आणि अक्षरशः भावनिक आनंदित तो क्षण आहे, कारण शेवटचा टप्पा आता राहिलेला आहे. अवघे काही क्षण आहे जे पांडुरंगापर्यंत पोहोचला त्यांच्यासाठी राहिलेलं आहे. पण इथे बघू शकतो की वारकरी सांप्रदायिकचे जेवढेही खेळ आहेत ते इथे खेळले जात आहेत. महिला म्हणा, लहान मुलं म्हणा, वृद्ध म्हणा, लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळे जे आहे या भक्तिमय वातावरणात रमलेले आपण खेळ आता बघू शकतो की आपल्या माऊली ज्या आहे या खेळ खेळत आहेत इथे. शेवटी रिंगण सोहळा काय तर रिंगण सोहळा वारकरी दमलेले त्यांचा जो थकवा आहे तो दूर करण्यासाठी केले गेलेलं हे रिंगण. याच्यामध्ये फुगड्या खेळल्या जातात, गाणे गायले जातात, टाळमृदंगाच्या गजरात जे आहे त्याच्या तालावर जे आहे वारकरी जे आहे नृत्य करत असतात. तिथे आपण बघतो माऊली माऊली काय सांगाल आजचा शेवटचा रिंगण सोहळा होता माऊलींचा आणि भूतोला भविष्याती असणारा हा सोहळा आहे. हा जगविख्यात असणारा सोहळा आहे. माऊली ज्ञानोबारायांच्या कृपा प्रसादानं हा आम्हाला अनुभवायला मिळतो आणि आमच्या जीवनभर हेच घडत राहू, हेच आम्हा घडो जन्मोजन्मांतरी. मागणे श्री हरी नाही तुझे या न्यायाप्रमाणे आयुष्यभर जेपर्यंत आयुष्य देवानी दिले, जेव्हा या काळे दिला असे अवकाश, जेवढा अवकाश दिला तेवढ्या वेळेपर्यंत आम्हाला हा सोहळा अनुभवायला मिळावा ही परमेश्वर चरणी प्रार्थना करतो. रामकृष्ण हरी. रामकृष्ण. आणि आपण बघू शकतो त्यांच्या चेहऱ्यावरती इथे माऊली काय सांगाल अवघ्या काही क्षण राहिले शेवटचा रिंगण होता. गेले 17 दिवस आम्ही माऊलींच्या पालखीमध्ये चालत आहे. 97 नंबरची आमची दिंडी आहे. पुण्यावरून आलेलो आहे आम्ही सर्व. खरं तर सिटीमध्ये राहत असताना हा अनुभव घेणं खूप छान वाटतं आहे. आज माझी ही 3री वारी आहे आणि आज हा रिंगण सोहळा शेवटचा पार पडलेला आहे या ठिकाणी. आणि आम्ही या ठिकाणी खो खो, कबड्डी, फेर असे अनेक एन्जॉय या ठिकाणी सर्व महिला करत आहोत. म्हणजे पूर्ण एन्जॉय. अच्छा, तुम्ही ॲडव्होकेट हो. तर आपण या वारीत एक अनुभवलं आहे की ॲडव्होकेट, सायंटिस्ट सगळेच आपल्या बाहेर जे जातीय राजकारण सुरू आहे ते इथे आल्यावर कुठेतरी नाहीच होतं. म्हणजे आपण म्हणतो अवघा रंग एक झाला, ते या वारीत इथे आपल्याला पाहायला मिळते. बाहेर काही पण असो पण वारीत कुठलीही जात असू दे, कुठलंही पद असू दे, सगळे एकजुटीने जे आहे इथे खेळ खेळत असतात, एकत्र होत असतात. ते काय म्हणते अतिशय महाराष्ट्राला नजर लागावी असं हे दृश्य आत्ताचं आहे. आपण इकडे परत पुढेही जाऊयात आपण. NGOs झाले, विद्यार्थी झाले, ते सुद्धा इथे जे आहे फुगडी खेळत आहेत, डान्स करत आहेत, नाचत आहेत. त्यासोबतच इथे रिंगण झालेलं आहे आणि माऊलींचे मानाचे जे अश्व आहेत ते इथे आता आपल्याला पाहायला मिळते. काय सांगाल आता सगळे संस्था म्हणा, सगळे म्हणा वारकरी आज शेवटचं जे रिंगण वगैरे पार पडलंय, काही क्षण राहिलाय माऊलींच्या दर्शनासाठी. खरं तर हा माऊलीचा अंतिम टप्प्यातील सोहळा आहे आणि गेले 17-18 दिवस जे माऊली भक्त या वारी मोठ्या भक्तिभावाने चालतात आणि त्याचा हा या ठिकाणी शेवट अत्यंत गोड पद्धतीने सगळेजण करत असतात आणि भक्तिमय वातावरणात सगळे समरूप होऊन मोठ्या प्रमाणात एन्जॉय करत असतात. खरं तर याच्यानंतर डायरेक्ट पांडुरंगाची भेट आहे आणि त्या भेटीच्या आतुरतेने, त्या आनंदाने सगळे आपल्याला या ठिकाणी नाचताना गाताना दिसत आहेत आणि खूप मनापासून ते या सोहळ्यात सहभागी होत असतात. नक्कीच कधी ऊन तर कधी पाऊस असं वातावरण आता सध्या यावेळी वारीमध्ये आपल्याला पाहायला मिळत. आणि इथे मी तुम्हाला ना अश्व जो आहे माऊलींचा मानाचा अश्व तो इथे मी तुम्हाला दाखवते. हा अश्व जो आहे माऊलींचा हा मानाचा अश्व आहे. अश्वाचं रिंगण झालेलं आहे आणि इथे आपण बघू शकतो की वारकऱ्यांची आता नवीन जनरेशन असल्यामुळे फोटोज आणि व्हिडिओज हे इथे पण सुरूच आहे. आणि इथे पण आपण पाहिलं मोती
अश्वाजवळ जाऊया. माऊली, आपण बघू शकतो की हा जो अश्व आहे मोतीच आहे ना. हा मोती या अश्वाचं जे आहे नाव आहे माऊली. आपण बघू शकतो गर्दी किती मोठ्या प्रमाणात, प्रत्येकालाच माऊलीचं जे आहे दर्शन घ्यायचं आहे. आता जे आहे अश्वांचं रिंगण झालेलं आहे आणि हे पालखीपोटी टाळ मृदुंगाचं जे रिंगण आहे ते आता होत आहे. अतिशय सुंदर असं हे दृश्य दिसतंय. समस्त वारकरी, समस्त गावकरी इथे हे रिंगण पाहण्यासाठी जमलेले आहेत. तर हा जो सोहळा आहे हा आता बराच काळ जो आहे चालणार आहे, कारण यांचे आता पांडुरंगाला भेटणार हीच त्यांची जी ओढ आहे, ती त्यांचा आनंद आहे तो गगनात मावेना असा झालेला आहे. इथे पण आहे. काय सांगाल माऊली, काय सांगाल? अतिशय उत्सव चालू आहे. माऊलीची दिंडी इथं पोच झालेली आहे. माऊली पालखी बंडीशेगावमध्ये पोच झाला. रिंगण व्यवस्थितपणे पार पडलं आहे. पालखीचे दर्शन चालू आहे. लोकांचा उत्सव फार वाढलेला आहे. आणि मी तर पालखीच्या दर्शनासाठी मोठी गर्दी इथे पाहायला मिळते. अश्वांचं झालं, पालखीचं झालं आणि सगळ्यांमध्ये ते उत्साहाचं वातावरण सुद्धा इथे पाहायला मिळते. एकदम वातावरण चांगलं आहे आणि सगळी वारकरी मंडळी अगदी खुशमध्ये आहेत. तर आता हे माऊली आहे. माऊली, काय सांगाल? आता पांडुरंगाची भेट अगदी काही क्षणावर ठेपली आणि आज शेवटचा रिंगण सोहळा होता आणि मोठा रिंगण सोहळा होता. काय वाटतंय? काय भावना आहे? भावना म्हणजे काय बघितलं की सगळं देहभान अर्पून जाते, सगळं आनंद वाटते. इथे बघितली कुठली याद येत नाही. सेवा असं सगळं भरून वाटते माऊली सोहळ्यात. रामकृष्ण हरी. माऊली, किती वर्षांपासून ही सेवा करते? 22 वर्ष झालं. 22 वर्षांपासून ही सेवा करत आहे आणि वारीतील सगळ्यात आवडता क्षण म्हणजे मला टीका लावायला खूप आवडतं. आणि काय आता माऊली, बाकीच्यांना तुम्ही काय सांगाल जे वारीचा आनंद आता घेऊ शकले नाही किंवा आता तिकडे आहे? काय भरपूर एवढा आनंद कुठंच नाही, गावाकडे कुठंच नाही व्हायला एवढा आनंद आहे. आणि एकदा कोणी वारीत आलं ते परत त्यांची इच्छा जी आहे होत असते. काय सांगशील यावेळेस आपल्याला वारीमध्ये तरुण मुलं पण खूप पाहायला मिळत आहे. तरुण माऊली, काय सांगाल? आम्हाला खूप आनंद होतो वारीला यायचं म्हणलं की. आम्ही वर्षभर या गोष्टीची वाट बघतो की वारी कधी येते. आम्ही आमची शाळा कॉलेज सगळं बुडून इकडे येतो आम्हाला हा आनंद घेण्यासाठी. नक्की सांगा. शाळा बुडवून येतो तू? आता शाळा बुडवून झालं, कर्मचारी झालं, ॲडव्होकेट झाले, मोठे लोक आपण पाहिले की त्यांचं जॉब सोडून किंवा शाळा सोडून किंवा हा जो आनंद आहे, शेतकऱ्यांनी पेरण्या केलेल्या आहे, काहींनी नाही केलेल्या आहे, ते शेतकरी, त्या माऊली सगळेजण जे आहे इथे येत असतात. एक माऊली मला इथे दिसते, आपण त्यांच्याशी बोलूयात. माऊली, रामकृष्ण हरी. आता शेवटचा गोल रिंगण होता. अवघ्या काही क्षणात आता माऊलीला भेटायचं आता आहे. काय भावना आहे, कसं वाटतंय? आम्हाला माऊलीला भेटून आता पुढे जायचं, पांडुरंगाला भेटायचं. मग आमची वाट धरून गावाकडे निश्चितपणे जायचं. किती वय आहे तुमचं? वय आता 65 वय आहे. तुम्ही आता इथनं चालत जाल, थकले आहेत का तुम्ही? दमलेत का? नाही, आम्हाला दम आला नाही, शिण आला नाही, भाग आला नाही आम्हाला माऊली. ज्याची आमच्यावर भक्ती आहे, आमची त्याच्यावर भक्ती आहे, आम्हाला काहीच होऊ शकत नाही. तिथून चालत आले आम्ही. तर आपण एक म्हणजे यांच्या चेहऱ्यावर ना कधी थकवा जाणवत. आम्ही थकून जातो पण हे थकत नाहीये आणि आपण बघू शकतो की त्यांना अजूनही पांडुरंगाला भेटायची ओढ आहेच. हा, आम्हाला ओढ आहे जायला भेटायला. काय पांडुरंगाच्या चरणी काय मागणार आहे आता तुम्ही इतक्या दूर चालत आम्हाला फक्त जीवाला सुख तुझी भेट. वर्षाला महिन्यात 2 महिन्याला आम्हाला भेट दे पांडुरंगा. आम्ही तुमच्या दर्शनाला येणार, तुमची भेट घेऊन जाणार. आम्हाला गावाकडला कटाळाला की आम्ही सरळ वाट
जरूर येणार. कुठलं गाव गाव कोणतं आहे तुमचं? आम्ही नांदेड नांदेड लव्हा तालुका येळी गाव आहे. आखरी पांढरीवर आमचं गाव आहे. नक्कीच तुमचं पांडुरंगाच्या चरणी तुमची भेट, तुमची आणि पांडुरंगाची भेट आता लवकरच होणार आहे आशा करते. रामकृष्ण हरी माऊली. रामकृष्ण हरी. तर आपण बघितला हा आनंद, हा उत्साहाचा सोहळा जो आहे आपण इथे बघितला आहे. आणि आता हे वारकरी ते म्हणतात भेटी लागे जीवा लागलीसे आस पाहे रात्रंदिवस वाट तुझी. आणि ती वाट आता लवकरच संपणार आहे आणि याच वारीच्या अपडेट्स आम्ही तुमच्यापर्यंत देत राहणार आहोत. असे अद्भुत क्षण आम्ही तुम्हाला दाखवत राहणार आहोत. तोपर्यंत पाहत राहा नवराष्ट्राची आषाढी वारी. कॅमेरा पर्सन तन्मयसह रश्मी केडीकर, नवराष्ट्र.